नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सराव संच 55 मध्ये पहिलं गणित पाहणार आहोत। यामध्ये एका वर्गातील 30 मुलाची उंची सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे। तर त्या आधारे आपल्याला या ठिकाणी वारंवारता सारणी तयार करायची आहे। या ठिकाणी ही जी उंची दिलेली आहे मुलांची उंची आहे आणि ती कशामध्ये दिलेली आहे सेंटीमीटर मध्ये। आणि ह्या उंचीच्या आधी आपल्याला ह्या उंचीच्या आधारे आपल्याला काय करायचे वारंवारता सारणी तयार करायची आहे। तर ही वारंवारता सारणी तयार करत असताना या ठिकाणी आपल्याला उंची कोणत्या उंचीमध्ये किती मुलं आहेत ते या ठिकाणी पाहून घ्यावं लागेल। तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल, उंची आणि मुलांची संख्या, उंची आणि मुलांची संख्या। तर या ठिकाणी तुम्ही उंची आता आपण पाहूया सगळ्यात मोठी सगळ्यात लहान उंची कोणती आहे 131 म्हणून आपल्याला 131 पासून सुरुवात करावी लागेल। 131 132 133 134 136 136 137 138 40। या ठिकाणी आपण रकाने आखून घेत आहोत कारण आपल्याला गणित करायला काय होईल सोपं जाईल। तर आपल्याला या ठिकाणी उंची आणि मुलांची संख्या हा रकाना या ठिकाणी आपण आखून घेतलेला आहे। या आधारे आपल्याला 131 मध्ये किती मुलं आहेत ते पाहायचं। 131 सेंटीमीटर उंची असणारे मुलं किती आहेत, तर या ठिकाणी एक आहे। त्याच्यानंतर आपण त्या आकड्याला अंकाला कट करूया। 1 2 3 म्हणजे 131 सेंटीमीटर उंची असणारे 3। 132 उंची 132 सेंटीमीटर उंची असणारे किती मुले आहेत 1 2 3 मुले आहेत। 133 सेंटीमीटर उंची असणारे किती मुले आहेत ते या ठिकाणी पाहायचे 1 2 3 4 5 किती मुले आहेत 5। त्याच्यानंतर 134 सेंटीमीटर उंची असणारे किती मुले आहेत ते या ठिकाणी पाहायचे आपण 1 2 किती आहे 3। त्यानंतर 135 सेंटीमीटर उंची असणारे मुलं पाहायचे। तर यामध्ये 1 2 3 आहे। 136 वर नाही ना नाही 1 2 137 मध्ये 136 मध्ये किती आहेत 2च आहेत ना हो। 137 मध्ये 2 138 मध्ये 138 मध्ये किती आहेत रे? एकच आहे.
बरोबर आहे. 139 मध्ये 1, 2, 3 आणि 140 2 किती येतं? 3 आणि 3 6 6 आणि 5 11 आणि 3 14 आणि 3 17 आणि 2 19 आणि 2 21 आणि 22 25 25 आणि 5 30 आपले किती विद्यार्थी यांनी सांगितले होते? 30 आले का 30 विद्यार्थी? हो आले ना? आले. आता आपण कोणत्या उंचीमध्ये किती विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे. पण गणित इथं संपलं का? नाही. संपलं. आता पुढं आपल्याला मुलांची उंची आणि ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता काढावं लागेल. तर यामध्ये पहिला रकाना येईल मुलांची उंची. दुसरा काय येईल? ताळ्याच्या खुणा. ताळ्याच्या खुणा. तिसरं तिसरा कोणता रकाना? वारंवारता. वारंवारता. पहिला काय उंची? 131. दुसरी किती आहे? 132 133 133 140 आणि एकूण. आता या ठिकाणी गणित करत असताना आपण मुलांची उंची इथं काढलेली आहे. कोणत्या उंचीमध्ये किती मुले आहेत काढलेलं आहे. ते इथं फक्त आपल्याला ताळ्यांच्या खुणामध्ये मांडायचे. 131 मुलांची उंची असणारी वारंवारता किती आहे? 3. म्हणून वारंवारता लिहून टाकायची 3. ताळ्यांच्या खुणा म्हणजे उभ्या 3 रेषा. 3 रेषा काढायच्या. उभ्या 3 रेषा म्हणजे 1 2 3 संपलं. दुसऱ्या ह्याच्यात किती? 132 ला वारंवारता 3 म्हणून ताळ्याच्या खुणा किती येणार? 133 ला उंची किती आहे? 5. वारंवारता मुलांची 5 म्हणून ताळ्याच्या खुणा किती येणार? 4 आणि 4 1 2 3 4 आपल्याला उभ्या लिहाव्या लागतील, ओढावं लागतील. आणि 5ची कशी ओढावं लागल? पहिल्या रेषेच्या वरल्या टोकापासून शेवटच्या रेषेच्या खाल्ल्या टोकापर्यंत. हे झाले आपल्या ताळ्याच्या खुणा 5. त्याच्यानंतर 134 ची वारंवारता किती आहे? 3 म्हणून 3 ताळ्याच्या खुणा. 135 ची किती आहे? 3 म्हणून ताळ्याच्या खुणा 3. 136 ची किती आहे? 2 म्हणून ताळ्याच्या खुणा 2. 137 ची किती आहे? 2 म्हणून ताळ्याच्या खुणा 2. 138 ची किती आहे वारंवारता? 1 म्हणून ताळ्याची खूण 1. 139 ची किती आहे वारंवारता? म्हणून ताळ्याच्या खुणा किती येणार? 140 ची वारंवारता किती आहे? 1 2 3 4. 5वी रेष पहिल्या रेषेच्या वरल्या टोकापासून शेवटच्या रेषेच्या खालच्या टोकापर्यंत. त्या अशा प्रकारे आपण ताळ्यांच्या खुणा या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणून आता आपली एकूण वारंवारता बरोबर किती येईल? 30. 30.
3 आणि 3 6 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 आणि 3 17 17 आणि 2 19 19 आणि 2 21 21 आणि 1 22 22 आणि 3 25 25 आणि 5 म्हणून n बरोबर म्हणजे एकूण वारंवारता n बरोबर 30 30. आलं आलं उत्तर म्हणजे 131 सेंटीमीटर मुलांची उंची असणाऱ्याची वारंवारता आहे 3. 132 सेंटीमीटर उंची असणाऱ्याची 3. 133 सेंटीमीटर उंची असणाऱ्याची 5 आणि 134 सेंटीमीटर उंची असणाऱ्या मुलांची वारंवारता 3. 135 त्याप्रमाणे बाकीची समोर वारंवारता दिली आहे आणि टोटल एकूण यांची वारंवारता किती आली 30. आणि या ठिकाणी आपल्याला किती इंची दिली त्यांनी समजलं सर्वांना कोणाला काही अडचण याप्रमाणे करता येईल तुम्हाला आलं ओके याप्रमाणे घरी गेल्यानंतर 10 गणितं सोडवायची आणि उद्या येताना घेऊन यायची. धन्यवाद.